ऐका ना, महाराष्ट्राच्या संतभूमीत पंढरपूरच्या वारीत एक असा क्षण येतो जो पाहण्यासाठी हजारो वारकरी आतुरतेने वाट पाहतात. तो म्हणजे काटेवाडीतील धनगर समाजाच्या मेंढ्यांचं रिंगण. शेकडो मेंढ्या, पण एकही मेंढी दुसरीला धडकत नाही. सगळ्या इतक्या अचूक गोलाकार धावतात की ते पाहून प्रत्येकालाच एक प्रश्न पडतो, हे नक्की घडतं तरी कसं? यामागे आहे एक नैसर्गिक आणि जैविक प्रक्रिया, ज्याला काही जण अकौस्टिक हार्डिंग म्हणतात. मेंढ्यांमध्ये जन्मताच फॉलो द लीडर ही नैसर्गिक प्रवृत्ती असते. म्हणजे कळपातील मुख्य मेंढी ज्या दिशेने जाईल त्याच दिशेने संपूर्ण कळप तिच्या मागे निघतो. वारीतील परंपरेनुसार पालखी काटेवाडीत पोहोचली की धनगर बांधव एक विशिष्ट शिट्टी किंवा सांकेतिक आवाज करतात. हा आवाज मुख्य मेंढी ओळखते आणि क्षणात ती गोलाकार धावायला सुरुवात करते आणि तिच्या मागोमाग शेकडो मेंढ्या एकाच लयीत, एकाच तालात, एकमेकांना धक्का न लावता गोल फिरू लागतात. हे दृश्य इतकं अद्भुत असतं की जणू एखादा जिवंत भोवरा फिरत आहे. प्रत्येक मेंढी समोरच्या मेंढीचं अंतर, दिशा आणि वेग नैसर्गिकपणे सांभाळत असते. त्यामुळे संपूर्ण कळप एक संद लहरीसारखा दिसतो. यामुळेच महाराष्ट्राची ही परंपरा केवळ धार्मिक नाही, तर निसर्ग, विज्ञान आणि संस्कृती याचा सुंदर संगम म्हणूनही ओळखली जाते. वारकऱ्यांसाठी हे फक्त मेंढ्यांचं रिंगण नाही, तर विठ्ठलावरील श्रद्धा, धनगर समाजाची शतकानुशतकांची परंपरा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या ओठांवर एकच जयघोष असतो, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. तुम्ही महाराष्ट्रातील हे अद्भुत मेंढ्यांचं रिंगण प्रत्यक्ष पाहिलंय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.